प्रेक्षकांनो नमस्कार. मी मुकेश शिंदे. आज पुन्हा एकदा आपल्या BMS न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपणास ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके. मित्रांनो, आज महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सार्वजनिक राजकीय जीवनामध्ये काय वातावरण आहे, कसा शोकमग्न महाराष्ट्र आहे हे आपण सर्वत्र अनुभवतो. मित्रांनो, आता जवळजवळ महिना होत येईल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं. परंतु आज संपूर्ण ह्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जणाला, प्रत्येक घरात हे आपलं दुःख आहे, आपल्या घरचा कर्ता पुरुष गेलेला आहे, आपला मोठा दादा गेलेला आहे, हीच भावना प्रत्येकाची झालेली आहे. प्रत्येकजण दुःखी आहे, व्याकुळ आहे. आणि हे कसं अचानक घडलं, हे असं घडायला नको होतं, हेच प्रत्येकजण या ठिकाणी आपल्या दुःखद भावना व्यक्त करतोय. आणि दादांच्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणींना उजाळा देत, त्या आठवणी कुरवळत आज उभा महाराष्ट्र रडतोय, दुःख व्यक्त करतोय, संवेदना व्यक्त करतोय, आपल्या भावभावना प्रकट करतोय. आणि त्याच्यामध्ये तो घात की अपघात याच्याबद्दल जो संशय कल्लोळ जो माजलेला आहे, प्रत्येक नाक्यावर, प्रत्येक ठिकाणी हे विमान अपघाताच्या बद्दल बोललं जातंय, शंका व्यक्त केली जाते. आणि प्रत्येकजण आपापला कयास लावतो, काय बरं झालं असेल अजितदादाच्या विमान अपघाता प्रसंगी, याच्यावर भाष्य करतोय. आणि अजूनही हे दुःखाचं सावट आपल्यापासून दूर गेलेलं नाही. आपण पाहिलं 23 तारखेला महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे मुंबईमध्ये सुरू झालं. अर्थमंत्री म्हणून अजितदादा अर्थसंकल्प मांडणार होते, परंतु आज त्या नाहीत. आणि आता तो अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडणार आहेत. आपण पाहिलं असेल मित्रांनो, कशा पद्धतीनं लोकप्रतिनिधींनी, मंत्र्यांनी, आमदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. उभा महाराष्ट्र जसा हळहळतोय त्याच पद्धतीनं प्रत्येक आमदार, मंत्री, लोकप्रतिनिधी दादाची ती कारकीर्द सांगत होता. संपूर्ण सभागृह रडत होतं, भावनाविवश झालं होतं. असे कार्यकर्तृत्वान दादा. विशेष सांगायचं झालं, आपण नेहमी म्हणतो ही राजकारती मंडळींना काही भावभावना आहेत का नाहीत. ही राजकीय मंडळी, त्याच्यावर आपण टीका टिप्पणी करतो. मी विशेषत्वानं टीका करत असतो, परंतु मंडळी त्या दिवशी सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं प्रत्येक लोकप्रतिनिधींनी, आमदारांनी, मंत्री महोदयांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, मग ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे असतील, आमदार रोहित पवार असतील, आमदार अमोल मिटकरी असतील, अनेक लोकप्रतिनिधी, जवळजवळ सर्वच पक्षाचे लोकप्रतिनिधी, आजी माजी मुख्यमंत्री यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अजितदादांचा एक दरारा होता,
एक औरा होता आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्य गोरगरीब शोषित उपेक्षित वर्गांचं प्रतिनिधित्व ते करत होते, त्यांना न्याय देत होते. हजारो लोकांचे संसार, हजारो लोकांच्या आयुष्यामध्ये त्यांनी बदल घडवून आणला. असं हे महाराष्ट्राला न लाभलेले मुख्यमंत्री, अशा आशयाची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. मित्रांनो, जेव्हा आदिती तटकरे ह्या सभागृहामध्ये हुंका अश्रू ढाळत होत्या, त्या दादांच्या आठवणी सांगत होत्या, तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं काळी करपत होतं. कशा पद्धतीनं, कुठल्या भावनेनं, संस्कृतीनं आपण महाराष्ट्रात जोडलेलो गेलो आहोत. आणि बऱ्याच कालावधीनंतर सभागृहामध्ये ज्यासाठी आपला महाराष्ट्र ओळखला जातो, ती संस्कृती, ती भावना, ती एकता, ती आत्मीयता आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि म्हणून मित्र, संकटाचा जरी काळ असला तरी ह्या काळामध्ये संपूर्ण सर्व क्षेत्रातली लोक आज दादाच्या श्रद्धांजली सभेच्या निमित्ताने मुंबईमध्ये एकत्र आली. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. असा नेता परत होणार नाही. ह्या सर्व पक्षीय समाजातल्या विविध स्तरावरच्या मंडळींनी, मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भावना आणि संवेदना ह्याच आपल्याला एकमेकांशी जोडलेल्या असतात. आणि म्हणून महाराष्ट्राचा अजितदादाच्या रूपानं जो दरारा होता, जी त्यांची प्रतिमा होती, ती आज लयास गेली. परंतु ह्या भावनेचा, या भावनिक प्रसंगाचा रूपानं आज महाराष्ट्र हा एकसंघ झाला आहे. तुमच्या, माझ्या, आपल्या सर्वांच्या भावना ह्या सम्मिलित झालेल्या आहेत. आणि म्हणून अजितदादांचा विमान अपघात की घात याचा खुलासा होईल, चौकशीतनं सत्य बाहेर येईल. परंतु आज महिनाभर जे शोकाकुल वातावरण महाराष्ट्र अनुभवतोय, त्याच्या संवेदना आपण पाहतोय, ते मला या ठिकाणी महत्त्वाचं वाटतं. पैसा, प्रतिष्ठा आणि सत्ता ह्यापेक्षा मानवी भावना ह्या महत्त्वाच्या असतात. त्या भावनेनं आपण जोडलेला असतो. त्या भावना सर्वोच्च असतात. आपल्या प्रत्येकाला कधी ना कधी जायचंय. प्रत्येकाचं परतीचं तिकीट फिक्स आहे. परंतु जो काही कालावधी आपण जगत असतो, तो कालावधी आपण व्यक्तिगत आयुष्यामध्ये, कौटुंबिक आयुष्यामध्ये, सामाजिक आणि सार्वजनिक आयुष्यासाठी आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. आणि म्हणून आपण भावना, आत्मीयता, बांधिलकी हे एकत्रितपणे करून जीवनाची वाटचाल करावी लागते. आज जे वातावरण तुम्ही आणि मी अनुभवताय, जो महाराष्ट्र कधी नव्हे एवढा एक दिलाने, एक संघपणे दिसतोय, पक्षीय वर्तुळ हे गळून पडलेलं आहे. सर्व पक्षीय, सर्व समाज घटक आज आपल्याला या ठिकाणी हे दुःख व्यक्त करण्यासाठी, ह्या भावना व्यक्त करण्यासाठी, एक दुसऱ्याला आधार देण्यासाठी,
एकवटलेले आपल्याला दिसतात आणि हाच महाराष्ट्र आपला आहे, हीच आपली ओळख आहे, हीच भावना, हा एकोपा हमेशा टिकवला गेला पाहिजे, तो टिकला गेला पाहिजे. ह्यासाठी आपण सर्वजण पुढील काळातसुद्धा एक दिलानं, एकोप्यानं, एकजुटीनं, बांधिलकीनं पुढील वाटचाल जीवनाची केली पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं रोहित पवार सभागृहात बोलले, अमोल मिटकरी जे सभागृहात बोलले, आदित्य तटकरी ज्या बोलल्या, त्या भावना ह्या सर्वसामान्य लोकांच्या आहेत. ते शब्द हे सर्वसामान्य लोकांचे आहेत. आणि त्यामुळं राजकारण असेल, समाजकारण असेल, सांस्कृतिक सर्व क्षेत्रातली जी मातबर मंडळी आहेत, यातनं आपण शिकलो पाहिजे. आपण ह्या जीवघेणी स्पर्धेमध्ये ह्या पैशाच्या मोहमायापोटी आणि ज्या पद्धतीनं सत्ता, प्रतिष्ठा आणि पैसा याच्या मागे जग धावतंय, कुठंतरी थांबून आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आपण स्वतःची समजूत घातली पाहिजे. आज फक्त मी एवढंच सांगेल की हे जे महिनाभर दादांच्या अपघाती निधनानंतर जे वातावरण हा महाराष्ट्र अनुभवतोय, त्या वातावरणातनं जो एकोपा महाराष्ट्राचा झालेला आहे, एकसंघपणा आलेला आहे, जी बांधिलकी निर्माण झालेली आहे, ती अबाधित राखण्यासाठी आपापल्या परीनं आपण प्रयत्न करूया. हीच खरी अर्थानं अजितदादांना, महाराष्ट्राला तमाम जनतेची श्रद्धांजली ठरेल, आदरांजली ठरेल, अशी भावना व्यक्त करतो. आपल्या भावना आपण कमेंट्स बॉक्समध्ये व्यक्त करा आणि ह्या आपल्या सामाजिक बांधिलकीचा हा जो गाडा आहे, एकोप्याचा, एकसंघपणाचा, आपल्याला सर्वांना एकत्रितपणे पुढे न्यायचा आहे. मित्रांनो, समाज जागृती, समाज प्रबोधन, जनतेच्या भावभावना, संवेदना मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून व्यक्त करत असतो. आपण माझं चॅनल सबस्क्राईब, शेअर करावं अशी विनंती करतो आणि तूर्त या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.